राज्यकर्त्यांच्या डोक्यात बेमारी आहे आणि म्हणून आपल्याला आता एकत्र येणं गरजेचं आहे. एक गोष्ट चांगली झाली, ज्या चर्मकार बांधव या बौद्ध बांधवांच्या पासून दूर होता तो अधिक जवळ आला आणि घट्ट झाला. ही आपली एक जमिनी बाबत आहे. ज्याला आपण सोबत समजत होतो थोडा 1-2% कुठेतरी त्याच्या मनात पाप आलं असं वाटायला लागलं, पण नंतर लक्षात आलं त्यांच्याही डोक्यात पाप नाही आलं, ते पाप या सरकारनं टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्या परिस्थितीचा पहिला उद्देश आहे की आपण कोणत्याही समाजाला जे 59 जातीमध्ये आहेत त्या एकाही बांधवाला आपल्याला अपशब्द बोलायचं नाही, त्याला डिवसायचं. कारण की मी पहिल्यांदा सांगतोय की या 59 जातीचा बाप कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग जे 59 जातीचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे तर तुमच्या या उपवर्गीकरणाला लाथ मारतो आम्ही जर तुम्ही आमच्या बापापासून आम्हाला तोडत असाल. तुमच्या उपवर्गीकरणावर आम्ही लाथ मारतो कारण की वैभवशाली भौतिक संपदा असलेल्या बापाचे आम्ही लेकर आहोत. अख्ख्या विश्वामध्ये आपला सन्मान आहे, आपला गौरव आहे. त्या बापाला आम्ही कसं सोडणार? ज्या बापाने कधी अंधश्रद्धा नाकारली, त्या बापाने कधी भटभुमान यांना मानलं नाही, जे विद्यार्थी विचार आहे की त्या वंशाला त्या घराण्याला मी कसं सोडणार आहे. आणि म्हणून उपवर्गीकरणाचे काय फायदे आहेत, काय परिणाम आहेत या विषयावर मी सरळ बोलतो. काही अवांतर पुढ्याच्या बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणून आता आपण या विषयाला बरोबर काय होऊ शकतं, उपवर्गीकरण झालं तर काय होऊ शकतं आपण याच्यावर खास करून माझ्या मातक बांधवांना विनंती आहे की तुम्ही याच्यावर चिंतन करा की आपल्या हातात काय लागणार आहे. तर थोडक्यात कसं आहे की ज्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला माननीय फडणवीस साहेब देतात ते खोटं बोलतात, ते खोटा नाही आहे. हा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण ते काय म्हणतात की उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे उच्च न्यायालयाने निर्णय दिले, तुम्हाला मार्गदर्शक तत्व दिले, डायरेक्शन दिले की जर तुम्हाला उपवर्गीकरण करायचं असेल तर तो अधिकार, तो निर्णय तुमचा आहे. करायचं की नाही करायचं लक्षात घ्या, करायचं की नाही करायचं हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. तर त्याही पलीकडे सध्या बाळासाहेब आंबेडकरांची चर्चा केली मी परवाच्या दिवशी. बाळासाहेब काय भानगड समजले तर त्यांनी सांगितलं उपवर्गीकरण ची जे शेड्यूल बाबासाहेबांनी तयार केलेलं आहे 59 जातीचं, या रचनेमध्ये कोणताही बदल किंवा नवीन कोणती तरी जात टाकणे किंवा जात काढणे हा अधिकार फक्त संसदेला, राज्याला नाही. मग आपण याच्यात बोलत का नाही? तर जसं उच्च न्यायालयाने अशा प्रकरणाला अशा पद्धतीचं वळण दिलं आहे तेव्हा आपल्याला याचबद्दल एक पब्लिक लिटिगेशन दाखल करून आपल्याला यावर न्याय मागितला पाहिजे. अलीकडे त्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि त्या पद्धतीने ते दाखले होईल. पण या विषयाच्या निमित्ताने अनेक विषय समोर यायला लागले. काय विषय समोर आले की तथाकथांच्या मानणाऱ्या या आंबेडकरीवादी लोकांना हे सरकार का देते हे समजत नाही. आणि मग लक्षात आलं की भविष्यात यांना जे काही निर्णय घ्यायचे आहेत जे आमच्या लोकशाहीच्या विरोधात आहेत ते निर्णय घेताना हे गिळं पाखरून त्यांना आडवे येणार आहेत, यांच्यापासून त्यांना भीती वाटते. म्हणून त्यांनी विचार केला की 59 गिळ्या पाखरांना वेगवेगळं घरटं बांधून द्यायचं नाटक करायचं, त्यांना फोडायचं. अरे पण त्याच्या लक्षात येत नाही आम्ही तुझ्या बुद्धी वाचणारे लोक नाहीये, आम्ही संविधान वाचून पुढे चाललोय. तुझं कथाकार असताना त्या लक्षात येणार नाही का राजा? त्यामुळे हा समाज जागृत झाला आणि आमच्या लोंढेताई सारख्या एका स्त्रीने या विषयावर इतक्या प्रकर्षाने बाजू मांडावी याच्यापेक्षा बाबासाहेबांची देण काय असू शकते? क्लासमध्ये बायका खरं त्यांच्याकडे गेल्या, खरं त्यांच्या आश्रमात गेल्या. त्याच्यात आमच्या आंबेडकरांनी
ती यादी आहे माझ्याकडे त्याची. हे बाबासाहेबांचं जे देणं आहे हे कसं काय कोणी विसरणार आहे. आणि माफ करा गायकवाड साहेब, तुम्ही जरी म्हटलं की याच्यावर उपवर्गीकरणावर बोला, पण माझ्या बापावर बोलल्याशिवाय मला समाधानच भेटत नाही. मी सभा जातीचा आहे हे जेव्हा मी तोंडाने सांगतो तेव्हा लोकांना पटते की मी चर्मकार आहे. 12व्या वर्गापासून सर्व लोकांना वाटतं मी बुद्धिस्ट आहे, कारण की माझ्या वागण्यात बोलण्यात टोटल बुद्धिस्ट. पण एक सांगतो, जे जे स्वतःची जात लपवतात आणि बुद्धिस्ट नाही म्हणून सांगतात ते भीक मागतायत. आम्ही स्वाभिमानाने पदावर त्यामुळे लोटेचं इथं तिथं असेल ना, काही तुला सांगतो, जे लोक तुला गद्दार म्हणतायत ना ते शासनाच्या दरबारी भीक मागतायत. आणि स्वाभिमानाने बाबाचं नाव घेतल्याबरोबर तुझ्याकडे पैशाचा पाऊस आला. एवढी ताकद बाबासाहेब. बाबासाहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहून विज्ञानवादी पद्धतीनं पुढे चालले की स्वाभिमानाची चाल आम्हाला दिली म्हणून तो आमचा बाप आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जगात कुठेही जा, तुम्ही कुठे गेलं तर या देशाला बौद्ध की भूमी आणि बाबासाहेबांचा देश म्हणून ओळखला जाते. हे आमचं वैभव आहे. म्हणजे गोष्ट सांगू का की ह्या लोकांनी किती राग करावा एखाद्या हुशार माणसाचा. मी नाव नाही घेत त्या दिवंगत असलेले पंतप्रधान असतील कोणी, की बाबासाहेबांचा किती राग करावा कशासाठी की बाबासाहेबांनी या देशाची एकात्मता टिकून ठेवली, या देशात वंचितांना शोषितांना न्याय दिला म्हणून तुम्ही बाबासाहेबांचा राग करता. आणि म्हणून घटना हातात तुम्ही शब्द घेता, लाजा वाटतात तुम्हाला. बाबासाहेबांचा मृत्यू झाला का याच्याबद्दल शंका वाटते, कारण की बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिल्यानंतर पुढचं एक स्टेटमेंट होतं की यानंतर केवळ आणि केवळ धम्ममय बुद्धमय भारत हेच माझा विषय असणार आहे. आणि ते वाक्य त्यांना बहुतेक घातक ठरलं असं मला वाटतं. आणि म्हणून मी काल बोलताना गायकवाड साहेबांना बोललो, गायकवाड साहेब जास्त मुवमेंट करू नका, तुम्ही हिट लिस्टवर आहात. ते चेट्यावाले पूर्ण लक्ष ठेवून आहे. पण आम्ही भिवाचे लेकर आहोत. लोटेताई असू दे, गायकवाड साहेब असू द्या, केसालाही धक्का लागला तर हजारो लोक तुमच्या पाठीशी उभे राहणार हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला धक्का लावण्याची ताकद त्यांच्यात नाहीये. त्यांना माहिती आहे निळं वादळ जर पलटलं ना फुरफुर उडून जाते. हा देश बाबासाहेबांच्या संविधानावर आहे. ज्यांची लायकी नाही ते पण त्या पदावर बसले आहे. फक्त संविधानाचा आधार आहे. आणि या उपवर्गीकरणामध्ये बदल करण्याचा ज्या लोकांनी प्रयत्न केला त्यांच्या बुद्धीची मला क्यू येते. मी त्याला म्हटलं, राजा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अख्ख्या जगाला सांगितलं की एवढ्या मोठ्या जाती धर्माच्या या देशाला एकत्रित ठेवण्यासाठी संविधान कसं लिहिलं. त्या बाबासाहेबांनी सामाजिक समजा डोक्यात घेऊन हे 59 जातीचे लेकर एकत्रित केले. आणि 59 जातीचे लेकर एकत्रित केले, त्यांना फोडण्याचा तुम्ही निर्णय देता. तुमच्यासारखे पापी आणि कूटनीतीवाले लोक नाही पाहिजे. तुम्ही बरोबरी करता का बाबासाहेबांची? ज्या न्यायाधीशांनी अहवाल दिला तो खोटा, जी आकडेवारी दिली ती खोटी. 7/1 असा निर्णय घेऊन त्यांनी उपवर्गीकरण लागू करण्याबाबत 2-3 गोष्टी सांगितल्या, त्याला कोणीच बोलत नाही. काय सांगितलंय जजमेंट मध्ये? राजकीय हेतूने आपण जर उपवर्गीकरण लागत असाल तर तसं करता येणार नाही. आता माझा प्रश्न असा आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण कोणीच मागितलं नाही आणि तुम्ही ज्यांचे नाव घेता ते तुमच्या सरकारच्या भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे 59 जातीचे एकाही व्यक्तीला मागितलं नाही. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे की 27 आमदार तुम्हाला 3 दिवसापूर्वी निवेदन देतात. 5 लाखांचा मोठा मोमेंट निघतो, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाते, तरी आमचा मुख्यमंत्री म्हणतो की मी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेईल. अभेदी निर्णय ज्याच्या डोक्यात पाप आहे तो का निर्णय घेणार आहे? आम्हाला संकेत समजतात की उपवर्गीकरण करणार आहे. त्याचं कारण आहे की उद्या जर चर्मकाराच्या घर जाळलं तो कोणताही बौद्ध आला नाही पाहिजे. एखाद्या बौद्धाचं घर जाळलं तर चर्मकार आला नाही पाहिजे. म्हणजे यांचे जर तुकडे केले तर मात्र
मग आपण याच्याशी लढू शकतो. 97%ला 3% टक्कर. आधी ओबीसी मराठा, नुसतं ओबीसी मराठा नाही, हिंदू मुस्लिम पासून सुरू होते, राम मंदिरापासून सुरुवात होते. आणि आता तर नवरा बायकोमध्ये भांडण लावले, लाडक्या बहिणीला 1500 दिले, ऐकूनच गेलेली पहिले नवऱ्याची ऐकत मा भावाला 1500 रुपये पाठवले म्हणते. नवरा बायको मध्ये भांडण लावले तर राव, घराघरात भांडण लावले, घर तोडले. आणि या परिस्थितीमध्ये त्यांना जर कोणी जड जात असेल तर हे अत्यंत सुचक सजग असलेले आंबेडकरवादी लोक त्यांना जड जात आहेत. म्हणून त्यांनी उपवर्गीकरणाचा घाट घातला. ही गोष्ट लक्षात. उपवर्गीकरण करण्याचं तुम्ही चॉकलेट देता. माझा एक प्रश्न आहे आपल्याकडे की या राज्य शासनाने बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिल्याप्रमाणे लोकसंख्येच्या आधारावर आर्थिक निधी राखीव ठेवा असं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. 7,200 आणि 3,200 6,500 कोटी रुपये आजच्या या 59 जातीच्या विकासाचे तुम्ही पळवले. तुम्ही चोर आहात. पहिले तुम्हाला जर खरंच तुमच्या मनात पाप नसेल तर तुम्ही 10,000 कोटी पहिले द्या, नंतर तुम्ही उपवर्गीकरणाबद्दल काय तो विचार करा. एकीकडे आर्थिक कमकुवत करायचं, वैचारिक भिकारी करायचं आणि ज्यांची पात्रताच नाही त्यांना आरक्षणाचं ग्वांतर द्यायचं, हा मूर्ख बनवण्याचा धंदा हे आंबेडकरवादी लोक ऐकणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे बुद्धिजीवी लोक आहे, यांना येळपट समजू नका. 13% आरक्षण काही एवढे सारे प्रश्न केले. शेतकऱ्यांच्या खात्याप्रमाणे आत्महत्येचे आणि शेतकरी कृषी माफाचे पैसे दिलेले सध्या नुसता अभ्यास करतो, सांगतो, विचार करतो म्हणते. आणि उपवर्गीकरणाबद्दल मात्र फार काही लगेच करायचं का? कारण की 2027 ची जनगणना झाल्यानंतर आता जे 13%चं आरक्षण आहे, लोकसंख्या वाढल्यानंतर आमचं आरक्षण 20%वर जाणार. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून मातंग समाजाच्या युवकांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विनंती आहे की या सरकारचं बाप लक्षात घ्या. याच्या मोहात पडू नका. एवढं जर नातंगावर प्रेम आहे बाबा तर तुझ्या किचन मध्ये स्वयंपाकी म्हणून ठेव, गाडीवर ड्रायव्हर म्हणून ठेव, तुझ्या ऑफिस मध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून ठेव. तेव्हा आम्हाला वाटलं की तुझं प्रेम आहे. प्रेमाच्या फुलचापा देऊन आमच्या समाज बांधवांच्या दिशाभूल करू नको असं हे पापी शासन आपल्यामध्ये वाद निर्माण करतं. सरकारचा काय उद्देश आहे? आमचा विकास साधावा, अनुसूचित जातीच्या लोकांना उच्च शिक्षित करावं, हा सरकारचा विचार नाहीये. सरकारचा विचार आहे हे किती गरीब होती, हे किती दारिद्र्यात जगती, म्हणून तुमचे लचके तोडण्याचं काम सरकार करते. उपवर्गीकरण म्हणजे काय आणि आर्थिक विकास म्हणजे काय, दोन गोष्टी समजून घ्या. आर्थिक विकास म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये केलेल्या तरतुदीप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात विकास निधी राखीव ठेवणे, हा झाला आर्थिक विकास. आर्थिक विकासाबद्दल तुम्ही बोलत नाही. आमचे 10,000 कोटी पडून गेले, तुम्ही ते द्या. घटनेचा भंग करताय, पदाचा दुरुपयोग करताय, त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही. तुम्ही आरक्षणाबद्दल बोलता. आणि आरक्षण म्हणजे काय? आर्थिक विकास नाही. आरक्षण मध्ये ज्या सवर्ण लोकांच्या बरोबरीनं मानापानाला बसण्याचा अधिकार म्हणजे आरक्षण आहे. लक्षात ठेवा. तुमच्याजवळ किती पैसे असू द्या, किती धनसंपत्ती असू द्या, तुमच्या गावातले सवर्ण लोक तुम्हाला ताटाला ताट लावून जेवायला बसू देत नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी तरतूद केली की जातीच्या आधारावर तुम्हाला घराबाहेर ठेवता येणार नाही. मला जर तो निकषाप्रमाणे पात्र असेल, उच्च शिक्षित असेल, तर त्यालाही तुम्हाला प्रिन्सिपल सेक्रेटरी बसून राष्ट्रपती पंतप्रधान करावं लागेल. हे आहे आरक्षण. मग यांना का नको आहे? त्याचं कारण आहे. कारण की आता बाबासाहेबांचं वाघिणीचं दूध पिलेले हे बछडे शिकून मोठे झाले, हे वाघासारखे डरकारा बघायला लागल्या. आणि मग यांच्या लक्षात आलं की अरे आता जर हे अधिकारी झाले तर आपला भ्रष्टाचार, आपलं काम जमणार नाही. म्हणून यांना आता वेगळ्या दिशेनं पळवा, यांच्यामध्ये वाद निर्माण करा.
कारण की आपल्यातले वाद निर्माण केले की आता 10-5 वर्ष हे चालणार आहे, तोपर्यंत नोकर भरती नाही, तोपर्यंत प्रमोशन नाही, तोपर्यंत आरक्षण नाही. आणि 10-5 वर्ष गेले की या भारतात नोकऱ्याच नाही. या भारतात फक्त 2च जाती राहणार. एक गोष्ट लिहून घ्या, एक श्रीमंताची जात आणि एक गरिबाची जात. आणि म्हणून तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला मिळेल त्या योग्य मार्गाने तुम्ही अर्थार्जन केलं पाहिजे. कारण की तथागतांनी सांगितलं, माझे जे फॉलोअर आहेत ते दारिद्र्यात जगणारे नाही आहेत, हे वैभवशाली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भानसाकडे सरांनी हा विचार समाजापर्यंत पोहोचवला की बाबासाहेबांनी सांगितले, जे शिकलेले आहेत, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला आहे, त्यांनी आपल्या एकूण कमाईचा 20वा हिस्सा दिला पाहिजे समाजाच्या विकासासाठी. या 20व्या हिस्साच्या योगदानातून, धम्मदानातून 100 कोटीचं काम अकोल्यात उभं झालेलं आहे. तुम्ही डोळ्यानं पाहू शकता. अकोल्याच्या विमानतळाच्या 500 फूट 500 मीटर अंतरावर एक 6 मजली दिवाणदार बिल्डिंग उभी आहे. 100 बेडेड हॉस्पिटल आहे, वृद्धाश्रम आहे. हे समाजाच्या योगदानातून केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या समाजाने खास करून आरक्षणधारी जे लोक अधिकारी उच्च पदस्थ झालेले आहेत त्यांना हिशोब विचारा, साहेब आतापर्यंत किती पगार घेतला, तुमचा 20वा हिस्सा कुठे आहे, तुम्ही समाजाला कधी देणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलंय, तुम्ही जर बाबासाहेबांच्या नावावर नोकऱ्या केल्या तर 20वा हिस्सा दिला पाहिजे. समाजातले 10 लेकरांना दत्तक घेतलं पाहिजे, शिक्षणासाठी पुस्तकं दिले पाहिजे. हे आपल्या समाजाची भूमिका आहे. आणि हे केलं आणि आपण सुरक्षित राहिलो तर या सरकारला ही विचार पडेल की अरे हे काय आपल्या भरोश्यावर नाहीये, हे काय आपल्या भरोश्यावर नाहीये. या सरकारचा माज उतरण्यासाठी आपली फक्त एकच तत्परता आहे. आपल्या 59 जातीमध्ये कुठेही फूट नाही पाहिजे, आपली एकजूट पाहिजे. म्हणून आपण जेवढे लोक इथं बसलेले आहेत, तुम्हाला नम्र निवेदन की तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या मंडळात, तुमच्या समाजात, तुमच्या गावात, तुमच्या शहरात जिथं कुठं 59 जातीचे लोक असतील त्यांची मैत्री करा. त्यांना बाबासाहेब समजून सांगा, त्यांना बाबासाहेब समजून सांगा. त्याचं कारण आहे, जे सरकार त्याच्या डोक्यात फूल घालते ते काढायचं असेल तर आपल्याकडे लिंबाची गरज नाही, आपल्याकडे संविधानाची गरज आहे. त्याला म्हणायचं बाबासाहेबांचं संविधान वाच मत बोल. प्रश्न फक्त विचारांचा आहे मित्रांनो. आम्ही जे दिवसातून 100 नाव घेतो बाबासाहेबांचं, त्याचं कारण आहे की बाबासाहेबांनी या देशासाठी, समाजासाठी काय केलं हे आम्हाला माहित आहे. म्हणून प्रत्येक क्षणी आमच्या तोंडात बाबासाहेबांचं नाव येतं. बाबासाहेब नसते तर आमचे अंगावर काटायचे, बाबासाहेब नसते तर काय झालं असतं. अरे बाबासाहेबांनी संविधान दिलं म्हणून आम्हाला इतका मानपान भेटला, तरी काय आमचा छेद थांबलेला नाहीये, हे लक्षात घ्या. जातीभेद आहे, फक्त तो दिसत नाही. जातीभेद आहे पण तो दिसत नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, उपवर्गीकरणाचा एकच परिणाम आहे आणि तो फार घातक आहे. जर 59 जातींना 59 टप्प्यात विभागलं की आपण तुटलो म्हणून समजा आणि पुन्हा आपण जोडणार नाही. आणि एकदा का आपण तुटलो तर आपलं नेतृत्व आणि राजकीय हिस्सा संपला, म्हणजे राजकारणात आणि राजपाटमध्ये आपला हिस्सा नसणार. आणि जर आपण राजकारणात नसू, आपण पार्लमेंट आणि लोकसभेत नसू तर कोणताच निर्णय आपल्याबद्दल आपल्याला घेण्याचा अधिकार असणार नाही. आर्थिक नुकसान झालं तर चालेल, पण आमचे मन तुटता कामा नये. आमचं वैचारिक आणि मनानुसार आम्ही बाबासाहेबांचे 59 लेकरं एकाच क्षेत्रामध्ये असलं पाहिजे, ही शपथ घेऊनच आपण सभागृहापुढे बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं. जर आपण एकत्रित राहिलो तो कोणत्याही या कुपोषित सरकारची हिंमत नाही आपल्याला तोडण्याची. एक सत्यशोटी भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो. काही की बरेच वक्ते या ठिकाणी आले, त्यांनाही या ठिकाणी बोलायचे आहे. अनेक समाज बांधवांपैकी खास करून बौद्ध समाजामध्ये संत रविदासाबद्दलचा एक गैरसमज आहे. कारण की त्याचा फोटोच असा दिसतो एखाद्या संतासारखा की जर काहीतरी बुवाबाजी वगैरे चालत असेल. पण मित्रांनो, तुम्हाला हे सांगतो, 650 वर्षापूर्वी संत शिरोमणी रविदास महाराजांनी सामाजिक समतेचं बीज रोवलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अनटचेबल ग्रंथ समर्पित केला. बेगमपुरा नावाची ग्रंथ संत रविदासांनी काढली. बेगमपुरा म्हणजे काय?
बेगमपुरामध्ये असा मोहल्ला, असं गाव, असं शहर, असं राज्य ज्या ठिकाणी कोणाला दुःख नसणार, बेगम, ज्याला काहीच गम नसणार, जिथं महिलांचा समान अधिकार, जिथं महिलांचा मानपान होईल, असं राज्य. आणि मग असं राज्य जर संत रविदासांना अपेक्षित आहे, म्हणजेच काय आहे की संत रविदासांचे आम्ही वंशज आहोत. संत रविदासांच्या आम्ही वंशाची सामाजिक समतेचं बीज घेऊन आम्ही आतापर्यंत चाललो आणि तथागतांनी दिलेला मार्ग म्हणजे बौद्ध धर्म, याच्यामध्ये साम्यता आहे. म्हणून माझं वाक्य असं आहे की संत रविदास हे हिंदू नव्हते. संत रविदास हे बौद्ध तत्वाचे होते आणि संत रविदास जर हिंदू नव्हते तर मग आम्ही दलित हिंदू कसे झालो, हा प्रश्न आमचा आहे. म्हणजेच काय, आम्ही पूर्वश्रेणीचे बौद्ध आहे, आम्ही हिंदूंमध्ये राहून बाटलो. आता हिंदूंचा आम्हाला बाट यायला लागला, विटाळ यायला लागला, त्यांच्या बाजूला आम्ही बाटलो. म्हणून हिंदूंच्यामुळे आमचा जो भाग झालेला आहे, गायकवाड साहेबांना विनंती आहे की दीक्षाभूमीवर आमचा विटा हा भाग दूर करा, आमचं शुद्धीकरण करा आणि आम्हाला तथागतांच्या धम्म दीक्षेला समाविष्ट करा, ही आमची मागणी आहे. आणि गायकवाड साहेबांना खरं म्हटलं तर पद्मश्री पुरस्कार शासनाने द्यायला पाहिजे. त्याचं कारण आहे, शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धाच्या धर्माचा प्रचार करून सर्वांना या जीवनशैलीनं जगण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे. या पद्धतीनं काम जर या ठिकाणी चालत असेल तर मला असं वाटतं की आजचा हा जो परिषद आहे, हे परिषद का महत्वाचे ते सांगतो आणि थांबतो. उपवर्गीकरण पाहिजे म्हणून काही लोक वाटतात आणि लोक आहे म्हणून काही वाटतात. पण आजचं ही परिषद आहे की बाबाने भांडू नका, बाबाने भांडू नका, एकत्रित येऊन आपल्याला कसा लढा देता येईल याच्यासाठी ही परिषद आहे. आणि म्हणून आजच्या या परिषदेला क्रांतिकारी पाऊल उचललं गेलं असं मला हरकत नाही. येत्या काळामध्ये दोन समाजामध्ये 59 जातीमध्ये कुठलेही वाद निर्माण होणे याची दक्षता म्हणून आपल्याला काम करायचं आहे. आणि हे जर केलं आपण तर या राज्य सरकारला विचार करावा लागेल आणि ते आपल्याला अपेक्षित असलेला निर्णय घेतील असं मला वाटतं. आणि तो निर्णय 59 जातीच्या सर्व लोकांसाठी हितकारक असणार आहे. म्हणून आपण एकजूट राहिलं पाहिजे, एवढाच मेसेज आपण या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी आयोजकांना मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम.